नमस्कार मंडळी. माझं नाव शैलेश देशपांडे. रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली आज मी सादर करणार आहे 22वी कविता. कवितेचं नाव आहे चांदवा. गर्ल विथ द पर्ल इयररिंग या योहान्स वर्मियर यांच्या चित्रावर आधारित असलेली ही कविता आहे. मंडळी, हे चित्र हे फक्त पोर्ट्रेटच नाही, तर हा एक ट्रोनी नावाचा चित्रप्रकार आहे. ट्रोनी नावाचा चित्रप्रकार म्हणजे ज्याच्यात प्रत्यक्ष व्यक्ती किंवा संकल्पना नाही, तर त्याचं आदर्श काल्पनिक व्यक्तिरेखेचं चित्रण केलं जातं. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, लार्जर दॅन लाईफ अशा पद्धतीचं चित्रप्रकार म्हणजे ट्रोनी. तर योहान्स वर्मियर हा एक डच पेंटर होता. त्यांनी हे 1665 साली म्हणजे इतक्या आधी जवळ-जवळ 300 वर्षापूर्वी काढलेलं हे चित्र आहे. या चित्रामधल्या तरुणीला मोनालिसा ऑफ द नॉर्थ असंही संबोधलं जातं. कारण हा डच पेंटर असल्यामुळे नेदरलँड्समध्ये काढलं गेलेलं चित्र आहे. तर नॉर्मल मोनालिसा ही जशी फ्रान्समध्ये आहे, तर याला मोनालिसा ऑफ द नॉर्थ असं संबोधलं जातं. कारण या चित्रामधल्या त्या तरुणीच्या डोळ्यातून आणि ओठातून झळाळणारी एक अस्पष्ट भावना मोनालिसासारखीच चित्रप्रेमींना तिच्या आतमध्ये डोकावण्याचा मोह पाडते. हे चित्र हे केवळ एका स्त्रीचं सौंदर्य मांडत नाही, तर ते 16व्या आणि 17व्या शतकातील डच समाजातील संस्कृतीचं आणि राजकीय आणि आर्थिक घडामोडींचं प्रतीक देखील मानलं जातं. त्या काळात डच संस्कृतीमध्ये बरोक नावाच्या शैलीचा उत्कर्ष काळ होता. बरोक नावाची जी शैली आहे, त्याच्यामध्ये लार्जर दॅन लाईफ इमेजेस दाखवल्या जातात. त्याच्यामध्ये बराच असा ग्रँड्युअर असतो आणि त्या पद्धतीने त्या 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 काळचे त्या काळातली चित्र आणि त्या काळातल्या बाकीच्या देखील गोष्टी अशा लार्जर दॅन लाईफ असायच्या डच संस्कृतीमध्ये. त्याचं हे प्रतीक आहे. ह्या मुलीचा तुम्ही जर पोशाख बघितलात, तर तिच्या पोशाखामध्ये ना थोडासा ओरिएंटल अटायर म्हणजे असा पूर्वेकडच्या आशियाई देशांचा थोडासा पोत आपल्याला जाणवतो. तिच्या डोक्यावर लपेटलेलं कापड हे हे देखील त्या त्या पद्धतीचं आपल्याला जाणवतं आणि हे माझ्या मते डच आणि आशियाई व्यापारातून आलेल्या संबंधांमध्ये जो कल्चरल एक्सचेंज झाला, त्याच्यातनं हे जाणवतं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, तिच्या कानामधला जो मोती आहे, तो या चित्रातला डिफरन्शिएटर आहे आणि तुम्ही बघितलात तर तो मोती हा फक्त सौंदर्याचा अलंकार नाही, तर डच ईस्ट इंडिया कंपनी त्यावेळेला जो व्यापार करायची जगामध्ये, अर्थात भारतामध्येही ती आली होती. तर ती जी जगामध्ये व्यापार करायची, त्याच्यातनं त्यांना मिळालेल्या संपत्तीचं आणि सत्तेचं हे प्रतीक आहे. तर त्याच्यातलं जे झळाळीतलं जे वैभव आहे, ते हा कानातला मोती आपल्याला दाखवतो. तर ती मुलगी अशी जी मागे वळून बघतीये, आणि आणि ज्या पद्धतीचं मौन आहे, तर तिचे डोळे आणि तिच्या कानातला मोती आणि तिचं इन जनरल अटायर हे खूप काही ती काही न बोलताच बोलून जाते. तर या मौन चित्राशी एक तरल पण सखोल केलेला संवाद म्हणजे ही कविता चांदवा. तर मंडळी, सादर करतो रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवरची 22वी कविता चांदवा. मी विचारलं देखील नाही तिचं नाव. मी विचारलं देखील नाही तिचं नाव, तरीही ती उत्तरं देत राहिली. मी विचारलं देखील नाही तिचं नाव, तरीही ती उत्तरं देत राहिली. अन मोत्यांच्या अवतीभोवती उरली फक्त प्रश्नांची काहिली. मी विचारलं देखील नाही तिचं नाव, तरी ती उत्तरं देत राहिली. अन मोत्यांच्या अवतीभोवती उरली फक्त प्रश्नांची काहिली. तिच्या भाळात निळं आभाळ, तिच्या भाळात निळं आभाळ, बोलकी तरीही तिची बाहुली. तिच्या भाळात निळं आभाळ, बोलकी तरीही तिची बाहुली. मागेच भिडली नजरा नजर, अन पुढे पडली तिची सावली. तिच्या भाळात निळं आभाळ, बोलकी तरीही तिची बाहुली. मागेच भिडली नजरा नजर, अन पुढे पडली तिची सावली. ओठात तिच्या अडकला होकार, ओठात तिच्या अडकला होकार, चांदव्याची चाहूल लागली. ओठात तिच्या अडकला होकार, चांदव्याची चाहूल लागली. अनोळखी मला तू असे जेवढी, अनोळखी मला तू असे जेवढी, भासे ओळखतो मी तुला पावलो पावली, भासे ओळखतो मी तुला पावलो पावली.
धन्यवाद मंडळी. कविता कशी वाटली ते जरूर कळवा. आणि हो, तुम्ही अजून जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या आप्तस्वकीयांबरोबर आणि परिवाराबरोबर ही कविता शेअर करा. आता भेटूया पुढल्या भागात. तोवर धन्यवाद.